आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहतोय. त्या जिजाऊंच्या लेखी आणि सावित्रींच्या लेखी या ठिकाणी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि आज आदर्श शिक्षिका म्हणून या ठिकाणी अभिमानाने ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतायत. मॅडम आपलं नाव? मी सौ व्ही आर पडघाण, सहाय्यक शिक्षिका आहे. अच्छा, बरं काय सांगणार आज कोणते विषय शिकवताय आपण? माझा डी.एड झालेला आहे. मी 8वीला इंग्लिश, मराठी, 7वीला विज्ञान आणि 6वीला गणित शिकवते. अच्छा, बरं नुकतंच काही दिवस या ठिकाणी शाळा सुरू होऊन झालेलं आहे. कसं वातावरण आहे? अगदी पोषक असं वातावरण आहे. मी या गावामध्ये काही दिवस राहिलेली होती सर्व्हिसला लागण्या अगोदर आणि ज्या दिवशी मी या शाळेमध्ये जॉईन झाली त्याच दिवशी मी सर्व विद्यार्थ्यांसमोर, स्टाफ समोर सांगितलं की मला या शाळेसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे आणि चांगलं करायचं आहे आणि त्याच दृष्टीने माझे पाऊल पडत आहे समोर. आणि आज रोजी जे आमच्या शाळेला प्राचार्यपदी माननीय राजपूत सर लाभलेले आहे, खरोखर हरवून हुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सोबत नाही तर त्यांच्या पाठीमागे आम्ही राहून नक्कीच काहीतरी या शाळेसाठी नवीन आणि चांगलं असं करणार आहे. मित्रांनो, काही दिवस या ठिकाणी मुख्याध्यापक साहेबांना या ठिकाणी नियुक्ती होऊन या ठिकाणी झालेली आहे, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करण्याची जिद्द शिक्षकांमध्ये या ठिकाणी दिसते. ताई तुमचं नाव? माझं नाव संजीवनी सोनवणे. अच्छा, बरं नुकतंच या ठिकाणी जी पालक सभा झालेली आहे त्या पालक सभेमध्ये डॉक्टर विकास बाहेकरांनी जो प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे, जो सकारात्मक, कारण की सुजाण नागरिक या ठिकाणी कसं असलं पाहिजे. अगदीच सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं, एक सुजाण नागरिक असला पाहिजे, त्याचप्रमाणे या शाळेचं वातावरण आहे. कारण सर याच शाळेमध्ये शिकून इथून बाहेर पडलेले आहे आणि म्हणून सरांना एक ती मनामध्ये सरांचा एक आत्मविश्वास आहे की या शाळेतून जोही विद्यार्थी बाहेर पडेल तो त्यांच्यासारखाच एक सुजाण नागरिक होऊन बाहेर पडणार आहे आणि तितक्याच ताकदीने शाळाही त्यांच्या पाठीमागे विद्यार्थ्यांच्या उभी आहे. सगळा स्टाफ आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक आहे. सर, मॅडम या ठिकाणी एक विचारावं असं वाटतंय की आपण या ठिकाणी जे शाळेमध्ये या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांवर या ठिकाणी जे करतायत, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार शैक्षणिक तुमच्या जीवनामधला? खरं तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना सारखंच प्रकारचं ज्ञान देतो, पण त्यातले काही असे विद्यार्थी असतात की ते आपल्याला कृतीतून त्यांचं शिक्षण जाणवून देतात. म्हणजे कृती करतात, ते फक्त पुस्तकी ज्ञानापुरते ते मर्यादित राहत नाही, त्यांच्या कृतीतून जाणवून देतात की खरंच आम्ही ह्या शाळेतून ह्या गोष्टी शिकून बाहेर पडलेलो आहे. मग इतरांना मदत करणं असेल, वेळप्रसंगी धावून येणं असेल, सहाय्य करू अवघे दोर सुपंत, अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी वागणूक करतात, एकमेकांसोबत वागतात आणि त्यातून दाखवतात की या शाळेतून त्यांनी काय ज्ञान घेतलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जीवनामध्ये कसं करायचं. मित्रांनो, ज्या शाळेमध्ये आपण शिकलोय, ज्या शाळेमध्ये आपण घडलोय आणि ज्या शाळेतनं आपण या ठिकाणी विविध पदावर या ठिकाणी काम करतोय, त्या शाळेचे उपकार या ठिकाणी विसरता कामा नये. हाच प्रकार या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी दिसालेला आहे. मॅडम आपलं नाव? सौ रेणुका अनंता मवाळ. अच्छा, मॅडम एक विचार असं वाटतंय की मुलींची संख्या या ठिकाणी या शाळेमध्ये जास्त आहे, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये शाळा कशी लक्ष देते? बिलकुल आम्ही मुलींच्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला आम्ही इथे होईल तोपर्यंत आमच्या मते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पुढे जर असलं तर आम्ही त्यांना दवाखान्यापर्यंत आणि त्याच्याही पुढे त्यांच्या पालकांशी त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्या तुमच्याशी बोलत नाही, आम्हाला सांगतात बुवा, असं करून पालकांनाही आम्ही त्याबद्दल सांगत असतो. मॅडम एक विचार असं वाटतंय की इंग्रजी विषय या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी कठीण जातोय, त्याच्यासाठी या ठिकाणी सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून सांगण्यासाठी, त्यांच्या रुजवण्यासाठी आपली शाळा काय प्रयत्न करणार? जसं आमच्या माननीय प्राचार्यांनी सांगितलंच सभेमध्ये तुम्ही होताच तेव्हा, की व्होकॅब्लरी, मुलांची व्होकॅब्लरी वाढवणे मस्ट आहे. हा बेस आहे. व्होकॅब्लरी जर मुलांची आली तर तो कुठल्याही भाषेमध्ये, ती फ्रान्स असो, इंग्लिश असो, चीनी असो, कुठलीही त्या भाषेचं व्होकॅब्लरी जर मुलांचं चांगलं असेल तर ते काहीही करू शकतात. मॅडम आपलं नाव? माझं रत्ना जाधव. अच्छा, बरं काय सांगणार मुलांच्या सुप्त गुणांना या ठिकाणी शाळा कशी वाव देते? सर, आमच्या शाळेमध्ये ना अतिशय वेगवेगळे उपक्रम होत असतात, जसे की स्पर्धा आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना नक्कीच वाव मिळतो सर. मातृशक्तीच्या माध्यमातून नुकतंच या ठिकाणी मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलेलं आहे की मातृशक्ती ही जी आहे अतिशय महत्वाची आहे आणि मातृशक्तीचा एक हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या द्वारे माध्यमातून कुठेतरी जनजागृती आणि शालेय जीवनामध्ये या ठिकाणी ती चांगली एक सार्थ ठरेल असं त्यांचं वक्त आलेलं आहे. काय सांगणार? अगदीच सर, बरोबर. आणि मागच्या वर्षी आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता आणि यावर्षी तो नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवू, ज्यामुळे जास्तीत जास्त माता पालकांमध्ये आमचा संपर्क राहील. पण काय सांगणार एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला की आपल्या शाळेमध्ये असे कार्यक्रम झाले आणि तो या ठिकाणी फार छान आवडला? प्रसंग असा सांगेल सर, मी कार्यक्रमाचा तर नाही, परंतु आता मी ज्या शाळेमध्ये काम करते ह्या शाळेमध्ये
माझे शिक्षक आले होते त्यावेळेसचा प्रसंग खूपच जास्त अविस्मरणीय होता सर. खूप जास्त आनंद झाला बरं, होता. विद्यार्थिनींना या ठिकाणी काय संदेश देणार सकारात्मक, कारण की आज या ठिकाणी 16 आणि 35 वयोगटाचे युवक आणि युवती आहेत, भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसत आहे, कारण की डिजिटलचं तंत्रज्ञानाचं युग आहे. त्याबद्दल काय भावना व्यक्त करणार? माझं असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही शाळेच्या परीक्षेपेक्षा जीवनाच्या परीक्षेकडे बघा. कारण की इथे शिक्षक लोक असतील पाठिंबा द्यायला, परंतु जीवनामध्ये कुणीच शिक्षक अनुभवापेक्षा मोठा शिक्षक नसतो. तर त्यांनी इथे जर ज्ञान मिळवलं समोर नक्कीच त्यांना त्यांचा फायदा होणार विविध आहे. परीक्षेच्या मध्ये या ठिकाणी विद्यार्थी जे धाव घेत आहेत, त्याबद्दल आपण शाळा या ठिकाणी कशी कार्य करते? सर शाळेमध्ये सरांनी सांगितलं नवोदय आहे, NMMS आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी आलेले आहे सर. स्कॉलरशिपमध्ये आमचे 21 7व्या वर्गाचे 21 विद्यार्थी आलेले आहेत सर. NMMS मध्ये विद्यार्थी पात्र झालेले आहेत सर. सर आणि शाळेमध्ये आता एक्स्ट्रा क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत नवोदय, NMMS आणि स्कॉलरशिपसाठी. आपण जो या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे आणि या शाळेमध्ये जी नोकरी या ठिकाणी करतायत, असंच नाहीये परंतु सर. तेच प्रामाणिक असंच हेतू, नाहीये. तोच प्रामाणिक हेतू धरून या हा, ठिकाणी हा. आपण या ठिकाणी कार्य करणार अहोरात्रपणे. अगदी सर. मीच नाही सर, आमच्या शाळेतले सगळे अगदी प्राचार्य आणि सगळे शिक्षक सहकारी स्वतः विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन देता आलं पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी ही जी सुवर्ण संधी मिळालेली त्याचा आपण फलित करणार. अगदी नक्कीच सोनं करणार 100% विद्यार्थ्यांना 101% देण्याचा प्रयत्न करू की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन खरोखर कुठेतरी मार्गी लागेल. मित्रांनो, हा एक ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी असाच आहे की कुठेतरी आपण या ठिकाणी संस्कृती विसरलोय, परंतु संस्कृतीचं ज्ञान असणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी एक सुसंवाद या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण साधलेला आहे. आज आपण किन्होळा शाळेमध्ये आहोत.